नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील काही व्हिडिओमध्ये काही मुलांचे प्रश्न होते जे की फ्रेशर विद्यार्थी आहे, ज्यांनी आता नुकतीच टीईटी क्वालिफाईड झालेत किंवा सीटीटी क्वालिफाईड झालेले आहेत. सो आत्ताचं जे वातावरण चाललेलं आहे दुसरा टप्पा शिक्षक भरतीचा, तर जे फ्रेशर विद्यार्थी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, जेणेकरून त्यांना ही माहिती पडावी आणि त्यांना माहिती नसेल तर त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. ह्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा जो आहे, ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कोण असणार पात्र, कोण विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतं आणि पोर्टलवरती कोण नोंदणी करू शकतो. अजून पोर्टलवरची नोंदणी ओपन झालेली नाहीये. त्यानंतर अजून शिक्षक भरती संदर्भात विद्यार्थ्यांना काही नोटीस गेलेली नाहीये. पण जे फ्रेशर विद्यार्थी त्यांचे प्रश्न होते की सर हे काय आहे नेमकं, आम्ही भरू शकतो का फॉर्म. सो त्याचा शॉर्टमध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला मी उत्तर देतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठीचा व्हिडिओ आहे. बाकीच्यांना माहिती असेल तर नाही बघितला तरी चालणार आहे. तो तिकडे जाण्यापूर्वी जे टेट 2025ची तयारी करू इच्छित असाल आणि चांगले मार्क तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला माहिती आहे मार्क जर जास्त पडले तर तुमचं निवड योग्य त्या ठिकाणी आवडत्या आस्थापनामध्ये होणार आहे. तर त्यासाठी ही गुरु 4.0ची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड आत्ता चालू आहे. तुम्ही लगेच इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून परचेस करू शकता. अडचण आली तर ह्या नंबरला कॉल करू शकता. या बॅचमध्ये पूर्ण टीम तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. बॅच सुरू आहे IPS पॅटर्ननुसार शिकवणं आहे आणि बॅचची फी 2999 प्लस GST मध्ये. मागील वर्षामध्ये 1000 प्लस विद्यार्थ्यांची निवड झाली शिक्षक म्हणून. सो नक्कीच याचा फायदा तुम्हाला पण होईल आणि टेटची तयारी करताना सगळ्यांनाच उपयोगात पडेल असं बाळासाहेब बोडके सरांचं हे 50% ऑफमधलं पुस्तक आहे इंग्लिशचं. 170 रुपये तुम्हाला आता अवेलेबल आहे. ॲपवरनं परचेस करा किंवा ऑनलाईन परचेस करा किंवा शेजारच्या बुक स्टॉलमधनं घेऊ शकता. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. प्रश्न आहे की शिक्षक भरती दुसऱ्या टप्प्याला कोण असणार आहे पात्र. लक्षात घ्या, ज्यांनी टेट 2022 दिलेली आहे असेच उमेदवार काय असणार आहे, या ठिकाणी फॉर्म भरायला इथे पात्र असणार आहे, या दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र आहे. मग काहींचा प्रश्न आहे, सर माझं BEd प्लस ग्रॅज्युएशन झालं, मी फॉर्म भरू शकतो का या दुसऱ्या टप्प्यामध्ये. तर नाही भरू शकत. सर माझं BEd P झालं, भरू शकतो का. नाही. माझं सर DEd मध्ये ग्रॅज्युएशन झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, काय असेल तरी सुद्धा फॉर्म भरू शकत नाही. आता तुमचं हे झालेलं आहे, पण तुम्ही जर ह्या तिघांनी जर एक्झाम दिली असेल तर आणि तरच ते काय असणार आहे, पात्र असणार आहे. मात्र अट आहे की ही एक्झाम दिलेली असली पाहिजे. आता एखादा BEd ग्रॅज्युएशन झालं आणि त्याने टेट 2022ची दिलेली आहे तो पात्र आहे. ज्यांनी BEd PG केलंय त्यांनी जर टेट दिली तो पात्र आहे. ज्याचं DEd झालंय प्लस TT किंवा CTT क्वालिफाईड आहे आणि त्यांनी ही एक्झाम दिली तो पात्र आहे. मात्र ह्या एक्झाम जेव्हा झाली त्याच्या अगोदर तुमचं TT CTT पात्र असावं लागेल DEdच्या विद्यार्थ्यांचं. सर मी टेट 2022 दिली आहे आणि आता TT CTT क्वालिफाईड आहे, चालेल का. नाही. तर यासाठी त्यांनी ना जो फेब्रुवारी 2023च्या अगोदर तुमचं व्यावसायिक अर्हता आणि एज्युकेशन अर्हता तुमची असावी लागेल, शैक्षणिक अर्हता, तेच विद्यार्थी फॉर्म भरू शकता किंवा ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये भाग घेऊ शकता. अदरवाईज तुम्ही जर ही टेट दिलेली नसेल तर तुम्हाला भाग घेता येणार नाही. क्लिअर कट झाला हा मुद्दा. आता दुसरा मुद्दा तुमचा आहे. काहींचा प्रश्न मला आलेला बघा, सर पोर्टल आता नाव नोंदणी चालू होणार आहे, तुमचं सेल्फ सर्टिफिकेशन आहे, रजिस्ट्रेशन आहे, तर मी करू शकतो का. तर कोण करू शकतं बघा. ऑलरेडी काही विद्यार्थ्यांनी टेट 2022 दिलेली आहे, त्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तेच विद्यार्थी त्याला कंटिन्यू करू शकता, एडिटिंग करू शकता, अपडेट करू शकता किंवा ते ऑप्शन येईल त्यांना अजून, म्हणजे अजून पोर्टलवरती काय तुम्हाला सूचना येईल. त्या सूचना आल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या. पण कुणाला करायच्या आहे, ज्यांनी टेट 2022 दिलेली आहे आणि ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे ऑलरेडी मागच्या पहिल्या टप्प्यामध्ये, ते दुसऱ्या टप्प्यात सहभागी होऊ शकता. आता दुसरा मुद्दा आहे की सो आम्ही पहिल्या टप्प्यात सहभागी नव्हतो, आम्ही टेट 2022 दिली आहे पण पहिल्या टप्प्यात सहभागी नव्हतो, मग आम्हाला इथे सहभागी होता येईल का. 100%. त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला सूचना येतील आणि तुम्हाला सुद्धा नव्याने रजिस्ट्रेशन करायला मिळेल. तुम्ही नव्याने इथे रजिस्ट्रेशन करून या दुसऱ्या टप्प्यामध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. मात्र ज्यांनी ही टेट 2022 दिलेलीच नाहीये आणि त्याच्या अगोदर त्यांची शैक्षणिक अर्हता आणि व्यावसायिक अर्हता नसेल तर ते उमेदवार मात्र इथे ह्या सेकंड टप्प्यामध्ये सहभाग होऊ शकत नाही. पोर्टलवरती नोंदणी पण करू शकत नाही. आता नोंदणी करायला तुम्हाला जमत जरी असेल तर उपयोगच नाहीये, कारण नोंदणी करून काय होणार आहे, तुम्हाला तुमचं सिलेक्शन झालं तर अडचणी तुम्ही याल, कारण तुमचं व्यावसायिक अर्हता शैक्षणिक अर्हता नाहीये तुमच्याकडे त्या डेट पर्यंतची. सो हे विद्यार्थी इथे या पोर्टलवरती नोंदणी करू शकत नाही. फक्त तुमचं BEd ग्रॅज्युएशन झालंय, फक्त BEd PG झालंय, फक्त DEd झालंय असे उमेदवार इथे नोंदणी करू शकत नाही आणि तुम्ही करू पण नाही कारण त्याचा फायदाच नाही तुम्हाला. सो जेव्हा तुम्ही टेट द्याल, टेट नंतर पुढची जेव्हा पोर्टलवरची सूचना येईल त्यावेळेस रजिस्ट्रेशन करा, त्यावेळेस तुमचा विचार शिक्षक भरतीसाठी केला जाईल. पण आता तुमचा उपयोग नाहीये. सो रजिस्ट्रेशन करायचं नाहीये, त्याच्या फंदात पण पडू नका. तुम्ही टेट 2025ची तयारी करा. ती ऍड येणार आहे. काल परवाच परत एक अपडेट आलेली आहे की लवकरच पुढच्या महिन्यामध्येच म्हणजे मार्चमध्ये
मध्येच कदाचित टेटची जाहिरात येण्याचे चान्सेस असणार आहे. सो जून जुलैला तुमच्या एक्झाम होऊ शकतात, लक्षात घ्या. त्या अनुषंगाने तयारी करा. बाकी ज्यांनी टेट 2022 दिली त्यांनी दुसऱ्या टप्प्यात सहभागी व्हा. पण तुम्हाला जर मार्क कमी असेल टेट 2022ला तर 2025 ची पण तयारी करा, कारण 2025 ची टेट नंतर 2025 चेच मार्क विचारात घेतले जातात, 2022 चे विचारात घेतले जात नाही. हा पण मुद्दा क्लिअर कट आहे. अजून काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण काहींना माहिती नसतो, त्यांच्यासाठी खरं म्हणजे हा व्हिडिओ असतो. बाकी ज्यांना माहिती प्रॉपर त्यांच्यासाठी व्हिडिओ नाहीच आहे. सो नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि जाताना परत एकदा सांगतो की टेट 2025 ची तयारी जबरदस्त करा, इग्नाइट अकॅडमी सोबत करा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल, तुमचे मार्क्स वाढतील. जास्त मार्क्स जर मिळाले तर हवं त्या ठिकाणी चॉईसनुसार तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. आणि त्याचबरोबर तुम्हाला बाळासाहेब बोडके सरांचं 170 रुपयातलं इंग्लिशचं पुस्तक सुद्धा मदतीला येणार आहे. सो लगेच तुम्ही ॲप डाउनलोड करून परचेस करू शकता. काही शंका असेल तर हा हेल्पलाईन नंबर आहे 88 88 25 61 17. ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुर्तास थांबतो. धन्यवाद.